नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट आहे. अपडेट असा असणार आहे की CHO जी भरती आहे, तर त्या भरती संदर्भामध्ये तुम्हाला वाचण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी काय गरजेचं आहे, तर महाराष्ट्र शासनाचं एक खूप महत्त्वाचं जे बुकलेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर पहा, हे बुकलेट तुमच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही जर पेपर देणार असाल CHOचा तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर फर्स्ट टाईम आला असाल तर व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, CHOची भरती निघालेली आहे. कालची त्याची शेवटची तारीख होती. BHMS लोकांनी त्यामध्ये जे BHMS डॉक्टर आहेत त्यांनी त्याच्यावर स्टे टाकलेला आहे. स्टे काही दिवसामध्ये निघून जाईल. स्टेचा काही जास्त इश्यू होणार नाही. 7 दिवसामध्ये जे आहे बॉम्बे हायकोर्टाच्या खंडपीठानं नागपूर या ठिकाणच्या, तर त्यांनी सांगितलेलं आहे की 7 दिवसामध्ये एकतर ह्या BHMS डॉक्टरांना आतमध्ये घ्या त्या CHO भरतीमध्ये, नाहीतर मग तुमचं काय आहे ते प्रोसेस फायनल करून ही भरती क्लिअर करा असं या ठिकाणी सांगलेलं आहे. तर ते पूर्ण प्रोसेस 7 दिवसाचा स्टे दिलेला आहे. जास्त काही मोठा स्टे नाही आहे, तो क्लिअर होऊन जाईल. मोस्टली चान्सेस असे दिसून येत आहेत की BHMSला या भरतीमध्ये इन्क्लूड करून घेतील म्हणून. ठीक आहे, तर तुम्हाला यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण ही भरती तर होणारच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर भरती रद्द होईल का, तर भरती ही कॅन्सल होणार नाही. म्हणजे ही कॅन्सल होणार नाही, ही भरती तुमची कंटिन्यू राहील. तुम्हाला एक्झाम द्यायला भेटेल, तुम्हाला यामध्ये लागण्याचे चान्सेस आहेत जर अभ्यास केला तर. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाचं बुकलेट आहे, तर हे बुकलेट जे आहे यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामधले जे सर्व योजना आहेत त्या सर्व योजनाचा हा जो आहे हा बुकलेट असणार आहे. तर पहा, हा खूप इम्पॉर्टंट बुकलेट आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व जे आहेत जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्या या बुकलेटमध्ये कव्हर केले जातील. तर हे जे आहे जवळपास 100 पेजेसचा बुकलेट आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा या ठिकाणी 100 पेजेसचं तुम्हाला दिसून येत असेल. 100 पेजेसचा बुकलेट आहे, ज्यामध्ये पूर्ण तुम्हाला संकल्प निरोगी महाराष्ट्राचा महाआरोग्य योजना, सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम याचं माहिती पुस्तिका आहे. आता CHOसाठी सर हे काय इम्पॉर्टंट आहे, हे प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर चांगली गोष्ट आहे. तर पहा, हे इम्पॉर्टंट यासाठी आहे की तुम्ही उपकेंद्रावर जॉब करणार आहेत, म्हणजे सबसेंटरवर जॉब करणार आहेत, म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागाचे जे योजना आहेत, शासनाचे जे योजना आहेत ते ग्रामीण भागामध्ये तुम्हाला न्यायच्या आहेत. मेन हेतू हाच आहे. तर ज्या सर्व योजना आहेत जसे की जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, ह्या सर्व योजना तुम्हाला खालच्या स्थळावर पातळीवर घेऊन जायचं आहे. तर ह्या योजना घेऊन जाताना तुम्हाला अगोदर ह्या योजना माहिती आहेत का हे गरजेचं आहे. तुम्हाला ह्या योजना सर्व माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला योजनाच माहीत नसतील तर तुम्ही खालच्या पातळीवर कसं इम्प्लिमेंट करणार आहे. तर हे माहिती होण्यासाठी तुम्हाला हे बुकलेट वाचावं लागेल, आणि या बुकलेटमध्येच तुम्हाला क्वेश्चन 100% CHOच्या एक्झाममध्ये पडणार आहेत. तर यामध्ये महाआरोग्य योजना, सार्वजनिक योजना व कार्यक्रम माहिती पुस्तिकामध्ये पहा 100 पेजेसचं पूर्ण पुस्तक आहे, बुकलेट आहे, ज्यामध्ये या ठिकाणी प्रकाशक पण दिलेला आहे. जन आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग या ठिकाणी पुणे आरोग्य विभाग जे आहे शिक्षण व संपर्क विभाग यांनी हे प्रकाशक आहे त्यांचे या पुस्तकाचे, ज्यामध्ये दिलेले संकल्प निरोगी महाराष्ट्राचा. जर पहा, देवनी आरोग्य शिक्षण सुज्ञ करू प्रत्येक जण, ध्येय एकच ज्ञान आरोग्य समर्थेचा. तर या ठिकाणी पहा कोणते कोणते योजना आहेत ते पाहून घेऊ. हे जे आहेत प्रकाश आंबेडकर जे की महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत, यांनी आत्ताच एक घोषणा केलेली की 5000 पदाची भरती येईल म्हणून आरोग्य विभागाची. ती भरती पण लवकरच येणार आहे. नगरमध्ये जेव्हा गेले होते एका प्रोग्राममध्ये PSCच्या उद्घाटनामध्ये, तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं, ते लवकरच येईल. आता जे नगरपालिकाची एक्झाम निवडणूक आहे ती थोडीशी पुढे गेल्यामुळे या भरतीला थोडासा विलंब होऊ शकतो, पण ही भरती 100%च होणार आहे. त्याचा निकाल जो आहे नगरपालिकेचा तो 21 तारखेला गेलेला आहे, त्यामुळे थोडंसं आचारसंहिता पुढे जाईल. तसा काही याच्यावर इफेक्ट नाही पडत भरतीवर, पण पुढं जाऊ शकतो थोडासा. जानेवारी फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो, पण होईल नक्कीच, त्यामध्ये काही डाऊट नाही आहे. तर पहा या ठिकाणी कोणत्या कोणत्या योजना आहेत ते तुम्हाला दाखवून देतो. यामध्ये पहिला आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, त्यानंतर जननी सुरक्षा योजना, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. ह्या 2-3 योजना सुरुवातीच्या, ह्या 2-3 योजना तर खूप महत्त्वाच्या आहेत. पहा या ठिकाणी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ग्रामीण भागामध्ये 100% फुल टाईम ही इम्प्लिमेंट केली जात आहे, ज्यामध्ये जननी सुरक्षा योजना पण आहे, आणि प्रधानमंत्री जे आहे आपलं महात्मा ज्योतिराव फुले
जे जन आरोग्य योजना आहे यामध्ये आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या तर हे चालूच केलेलं आहे, मोस्टली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण यांना चान्सेस दिलेले आहेत. यामध्ये जे निधी आहे तो वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे या योजनेला पण खूप महत्त्व आहे आणि ही योजना पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जन आरोग्य योजना आयुष्यमान भारतची, त्यानंतर निर्धन दुर्बल घटकातील जे रुग्णांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत आणि सवलतीचा दरात उपचार करून देणे. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग, हे तर इम्पॉर्टंटच टॉपिक आहे, कारण तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग जे आहे बेसिक सब्जेक्ट पण आहे, त्यामध्ये टॉपिक आहे सब्जेक्टमध्ये कम्युनिटी हेल्थमध्ये, त्यानंतर या ठिकाणी पण ते आहे. त्यानंतर पहा, हे जर पहिलं आरोग्य योजना झाला, त्यानंतर आरोग्य कार्यक्रममध्ये पहा यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत त्या पण पाहून घेऊ जे आहेत यामधल्या. तर पहा यामधल्या महत्त्वाच्या जे जे आहेत तर तुम्हाला वाचायच्या त्या सर्वच वाचावं लागेल, पण तुम्हाला इम्पॉर्टंट काही योजनाला जास्त द्यावं लागेल, काहीला कमी द्यावं लागेल. तर पहा, जननी शिशु सुरक्षा योजना तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं. माता व बाल आरोग्यासाठी वात्सल्य योजना जी आहे ही पण इम्पॉर्टंट आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मानव विकास अभियान कार्यक्रम जे आहे थोडंसं कमी वेटेज दिलं तरी चालतं. नवसंजीवनी योजना पण कमी योजना दिलं तर वेटेज चालतं. त्यानंतर बाल आरोग्य योजना महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ज्याला जे आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे RBSK, खूप इम्पॉर्टंट आहे. ही योजना इम्पॉर्टंट आहे. पहा, या योजनेला तुम्हाला काय करावं लागेल, RBSK म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत त्या शाळेच्यामध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी RBSKची टीम बनवली जाते, ज्यामध्ये एक BMS डॉक्टर, एक स्टाफ नर्स, त्यानंतर एक फार्मासिस्ट आणि एक ड्रायव्हर असतो. या 4 जणांची टीम असते. ही शाळेमध्ये प्रत्येक जाऊन पूर्ण बालांची जे विद्यार्थी आहेत त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी हे केलं जातं ना. त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय वृद्धपान जे एल्डरली आहे, त्यानंतर प्रकल्प प्रेरणा कार्यक्रम, हे जे आहे यामध्ये थोडंसं वेटेज आहे, जास्त तुम्ही ते कमी देऊ शकता, कमी थोडंसं त्यांना प्राधान्य. त्यानंतर क्षयरोग, याला पण खूप वेटेज द्यावं लागेल, हे पण इम्पॉर्टंट आहे. सिकल सेल आजार जो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हिमॅटॉलॉजी कार्यक्रम, यामध्ये तुम्हाला कोणत्या ह्याला प्राधान्य जास्त द्यायचं त्यानुसार तुम्ही अभ्यास करावा लागेल आणि याला हे तुमचं टॉपिक क्लिअर करावं लागेल. त्यानंतर पहा, हे काही प्रोग्राम आहेत तर खूप इम्पॉर्टंट आहेत. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात वगैरे हे कार्यक्रम जे आहेत खूप NCD सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस सध्या किती जास्त प्रॉब्लेमॅटिक झालेले आहेत. नॉन कम्युनिकेबल म्हणजे फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन, BP वगैरे, हे एक्झाम्पल खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक झाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये जे आहे शासनाने योगा सेंटर, योगा जे आहे योगा पण चालू केलेला आहे. म्हणजे योगा शिक्षक जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला योगा वगैरे शिकवेल, जेणेकरून हा प्रॉब्लेम कमी होईल. यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेथड यूज करत आहे शासन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रम, त्यानंतर सेतू सुविधा, ज्यामध्ये सेवा सुविधा म्हणजे लसीकरण खूप इम्पॉर्टंट आहे. हे तर तुम्हाला वाचावंच लागेल, यामध्ये काही नो डाऊट. त्यामधले तुम्हाला सगळ्या जन्मल्यापासून बाळाला कोणती लस द्यायची वगैरे माहिती असलं पाहिजे. किशोरवयीन आरोग्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्युबर्टीला जेव्हा येतं वगैरे त्या ठिकाणी. त्यानंतर स्टीमी प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील पॅलेटिव्ह केअर जे आहे त्यामध्ये आश्रमशाळा, फिरते वैद्यकीय पथक, सध्या आता जास्त त्याकडे शासनाने लक्ष दिलेलं आहे. त्यानंतर आदिवासी रुग्णालय, टेलिमेडिसिन प्रकल्प जे की संजीवनी वगैरे सध्या शासनाने काढलेलं आहे, ज्यामध्ये काही दुर्गम भाग वगैरे असेल, ज्या ठिकाणी ज्या ग्रामीण भागातील व्यक्ती जे हॉस्पिटलमध्ये वगैरे रुग्णालयामध्ये जाऊ शकत नसतील तर त्यांच्यासाठी हे टेलिमेडिसिन म्हणजे डायरेक्ट तुम्ही कम्प्युटरद्वारे त्या तिथल्या ग्रामीण भागाच्या पेशंटला बोलू शकता उपकेंद्रावरून. त्यासाठी हे एक इम्पॉर्टंट आहे. मोबाईलद्वारे हे ॲप काढलेलं आहे शासनाने. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र, ओळखपत्र, त्यासंबंधित आपत्कालीन वैद्यकीय सेवा कशी दिली पाहिजे, मोबाईल मेडिकल युनिट टीम, त्यानंतर रेफरल सिस्टीम कार्यक्रम जो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे, जे की आपल्याला सगळ्यालाच माहीत असलं पाहिजे. रेफरल सिस्टीम म्हणजे तुम्ही या रेफरल सिस्टीमचे सर्वात बेस लेवलचे आहेत. तर तुम्ही CHO जर तुम्ही तयारी करतायत तर बेस लेवलचे इन द सेन्स तुम्हाला काय करता, इथून तुम्हाला पेशंट कुठं पाठवायचं आहे सबसेंटरवरून, त्या ठिकाणी PSCहून CSC, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, त्यानंतर स्पेशल हॉस्पिटल, रिजनल हॉस्पिटल, या सर्व गोष्टी तुम्हाला, सुपर स्पेशल हॉस्पिटल, त्यानंतर मग पूर्ण स्टेटचं हॉस्पिटल, जे काय हे सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. हे सर्व लॅबोरेटरी सर्व्हिसेस, टेली रेडिओलॉजी सेवा, आरोग्य मंदिर, या ठिकाणी हा एक पोर्शन खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये पहा आरोग्य मंदिर, आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यक्रम, जे की तुम्ही या संदर्भात जॉब करणार आहात त्यांच्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हेपॅटायटिस नियंत्रण, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अनुक्रमिका यामध्ये दिलेल्या यानुसार तुम्हाला सगळं
अभ्यास करणं गरजेचं आहे. संपर्क कोणते कोणते नंबर महत्त्वाचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इमर्जन्सीला कोणता नंबर लागतो, त्यानंतर मग महिला बालविकाससाठी जर काही झालं महिलांचं त्यांच्या संदर्भात कोणता नंबर लागतो, ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर तुमचे डेट्स, एक्झाम्पल हेल्थचा डेट, हेल्थमध्ये आरोग्य दिन कधी आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नर्सेस डे कधी आहे, सार्वजनिक मानसिक आरोग्य दिवस कधी आहे, बालक दिवस कधी आहे, ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. याच प्रश्नामध्ये तुम्हाला या एक्झाममध्ये अशाच प्रकारचे प्रश्न वगैरे पडतात. अशा प्रकारचा हा इम्पॉर्टंट इंडेक्स जे आहे, आपण अनुक्रमिका जे आहे पाहिलेली आहे. या ठिकाणी आरोग्याबाबत सल्ला हवा आहे तर डायल करा 104. हे सर्व नंबर वगैरे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. तर अशा प्रकारचा हा इम्पॉर्टंट बुकलेट असणार आहे. बुकलेट जर पाहिजे असेल तर तुम्ही वेबसाईटवर पण जाऊन घेऊ शकता. अन्यथा हा बुकलेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण असणार आहे. तर तुम्ही जाऊन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या टेलिग्राम चॅनलची लिंक असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे हे टेलिग्राम चॅनलमधून हे PDF घेऊ शकता. आणि CHOच्या अभ्यासाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट लक असणार आहे. खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सर्व शासनाच्या योजना यामध्ये इन्क्लुडेड आहेत. पूर्ण 100 पेजेसचं जर तुम्ही 10 वेळेस वाचलं तर पूर्ण यामधला तुम्हाला एकही MCQ मिस होणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. एवढं इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामधले तुम्हाला 5-7 MCQ तर फिक्स असणार आहेत. 5-7 किंवा जास्त पण असू शकतात याची गॅरंटी, कारण यामध्ये पूर्ण ग्रामीण एरियामधलंच आहे, ग्रामीण भागाचंच आहे. त्यासाठी जॉईन पाहिजे असेल PDF तर काय करायचं, टेलिग्रामचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही क्लिक करून टेलिग्रामवर जावा, त्या ठिकाणी जॉईन करून ही PDF घ्या आणि अभ्यास करा. ऑल दी बेस्ट. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.